नमस्कार, मी निखिल वागळे. हा आहे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा विशेष कार्यक्रम. आज आपण प्रश्न विचारणार आहोत सगळ्या देशाला, समाजाला, तुम्हाला, आम्हाला सर्वांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार आपल्याला सर्वांना आहे का? डॉक्टर आंबेडकरांनी जी तत्व जपली ती आपण जपतो आहोत का? त्यांनी जे मुद्दे मांडले त्यावर आपण प्रामाणिक आहोत का? त्यांनी देशाला जे सर्वोच्च घटना दिली, सर्वोच्च काम दिलं, सगळ्यात पवित्र काम केलं, त्या कामाशी आपण प्रामाणिक आहोत का? त्या घटनेशी आपण प्रामाणिक आहोत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं या चर्चेमध्ये मिळतील अशी माझी अपेक्षा आहे. चर्चा तासभर चालणार आहे. माझ्याकडे आहेत महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत पाहुणे. माझे पहिले पाहुणे आहेत उत्तम खोब्रागडे. ते सध्या BSTचे जनरल मॅनेजर आहेत, पण एक तडफदार IAS अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा आहे. सत्ताधाऱ्यांना ते घाबरत नाहीत, विरोधकांना भीक घालत नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत असतात. आपल्या दुसऱ्या पाहुणे आहेत प्रज्ञा पवार. त्या कवयित्री आहेत आणि कदाचित त्यांना आवडणार नाही, पण मी ओळख करून देतो. दया पवारांच्या कन्या आहेत, कारण माझ्या दृष्टीने हा वारसा सुद्धा महत्त्वाचा आहे. आपले तिसरे पाहुणे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिकुजी इदाते. त्यांनी ज्या पद्धतीने समरसता चळवळ सुरू केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वर्ष घालवलेली आहेत. आणि आपले चौथे पाहुणे आहेत सुप्रसिद्ध लेखक, कवी आणि साने गुरुजी स्मारकाचे एक पदाधिकारी अर्जुन डांगळे. आपल्याकडे अजून एक पाहुणे आहेत नागपूरमध्ये डॉक्टर रूपा कुलकर्णी. त्यांचंही मी स्वागत करतो आणि या चर्चेला सुरुवात करतो. खोब्रागडे साहेब, पहिला प्रश्न तुम्हाला. खरंच आपल्याला डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे का? जर आपण विचार केला मागच्या 10-12 वर्षाचा, तर बाबासाहेबांनी जे विचार दिले त्या सर्व विचारापासून आपण दूर जातो आहे. तर नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही, पण अजूनही वेळ गेलेली नाही. बाबासाहेबांचं तत्व होतं मुख्य, ते घटनेतून प्रतिबिंबित होतं. धर्मनिरपेक्षता समाजव्यवस्था, समतेच्या आधारावर उभी असलेली समाजव्यवस्था, शोषण विरहित समाजव्यवस्था. दुर्दैवानं मागच्या जवळजवळ 15 वर्षात धर्मनिरपेक्षला तर या म्हणजे कुणीही त्याला जे आवश्यक स्थान असतं लोकशाहीमध्ये, तो लोकशाहीचा म्हणजे या समाजव्यवस्थेचा, या लोकशाहीचा तो गाभा आहे, फाउंडेशन, त्यालाच तडा घातलाय. जो सामाजिक समतेचा संघर्ष होता त्यामध्ये ज्यांनी पुढाकार घ्यायला हवं होतं आंबेडकरी समाजाने, तो तेवढा घेतला नाही. आणि त्या तत्वापासून जवळजवळ सर्वच क्षेत्रामध्ये आपण पिछेहाट होत आहे. खैरलालजी सारख्या घटना अजूनही घडत आहेत. ही तर या देशातील अतिशय शर्मेची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे खैरलालजीच्या घटनेला जो समाजाला प्रतिसाद दिला तो त्याहीपेक्षा वाईट आहे. सिव्हिलाइज सोसायटीमध्ये 21व्या शतकामध्ये अशी घटना होऊ शकते आणि अशी घटना झाल्यानंतर समाज पेटून उठत नाही, यापेक्षा शर्मेची गोष्ट नाही. खरंच शर्मेची गोष्ट आहे. खोब्रागडे साहेब, आपण यावर चर्चा करणार आहोत. पण प्रज्ञा, तुम्हाला काय वाटतं की हे जे म्हणतायत आपल्याला नैतिक अधिकार नाही, आपण सामाजिक समतेशी प्रामाणिक राहिलो नाही, आपण घटनेशी प्रामाणिक राहिलो नाही, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं म्हणणं मला अपुरं वाटतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काळामध्ये काम केलं आणि समाज वास्तवाशी होड घेत घेत ज्या पद्धतीची तर्क पद्धती विकसित केली, जे टूल्स वापरले, आज 50 वर्षानंतर संदर्भ खूप बदललेले आहेत. जसं आत्ताच खोब्रागडे म्हणाले त्याप्रमाणे तो क्रांतीचा जो वारसा आहे आणि तो वसा आहे तो नाहीच दिसत आहे. पण गेल्या 50 वर्षांमध्ये काही प्रयत्नांकडे आपण गेलेलो आहोत निश्चित. आणि तरी देखील म्हणजे दोन्ही पद्धतीची वास्तव आहेत आपल्याकडे. एकीकडे गेल्या 50 वर्षात आलेलं पुढे काम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काम अजून पूर्ण झालेलं नाही. इदा, ते तुमचं काय म्हणणं आहे? हो किंवा नाही, नैतिक अधिकार आहे का नाही असा जो प्रश्न आहे, हा प्रश्न असं याचं उत्तर देणं फार कठीण आहे. आणि हा प्रश्नही ठीक आहे असं काही मला वाटत नाही. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत. संपूर्ण देशात हल्ली तुम्ही त्यांना मानायला लागलात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रातस्मरणीय नावात आंबेडकर हल्ली आले, हे असं तुमचं मत आहे. तुम्हाला पहिल्यापासून आहे का? नाही, माझं प्रबोधन तुम्ही करू शकता. करून सांगा, हे तुमचं मत आहे. मी 50 वर्ष त्या संघटनेत काम करतो, त्यामुळे केव्हापासून आले ते मला माहीत आहे. त्यामुळे तो प्रश्न नाही आणि त्याचा हा आत्ताचा मुद्दा नाही. मुद्दा आपला असा आहे की बाबासाहेबांनी जी मूल्य आपल्यासमोर मांडली, ती मूल्य काही ना काही प्रमाणात सर्व स्तरावर आज झिरपताना आपल्याला दिसतात. कालचा ओबीसींच्या संबंधातला निर्णय असो, त्याचा आधार बाबासाहेबच आहेत. म्हणजे आधार दुसरा कुठला नाही आहे. तो ज्या पद्धतीने केलं पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. म्हणजे बाबासाहेबांनी जे रोपटं लावलं ते आज मोठं झालेलं तुम्हाला दिसतंय. झिरपताना सर्व क्षेत्रामध्ये झिरपताना. डांगळे साहेब, मान्य आहे का तुम्हाला?
नाही, पहिल्यांदा मला वाटतं जो प्रश्न आहे त्याच्यात आपल्याला म्हणजे कोणाला, म्हणजे समाजामध्ये सरळ सरळ प्रवाह आहेत. एकतर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाची जी मूल्य आहेत, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक परिवर्तन, सामाजिक न्याय, हा एक मानणारा प्रवाह आहे. आणि दुसरा, याविरुद्ध हे होऊ नये, समाज परिवर्तन होऊ नये, संविधान बदललं जावं. तर आपल्याला म्हणजे मला वाटतं जी संविधानाची मूल्य मांडतो ती माणसं आहेत, त्यांच्या दृष्टीने विचार केला तर याची उत्तरं बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेण्याचा अधिकार आपल्याला निश्चितपणे आहे, पण तो पुरेसा जोराने घ्यायचा आहे की नाही याचा थोडा मात्र विचार करावा लागेल. चर्चा आता रंगात आली आहे. रूपाताई, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की इथे काही वक्ते म्हणतायत की अधिकार आहे, काही म्हणतायत अधिकार नाही आहे. आता डांगळेंनी जे सांगितलं की आपल्याला अधिकार आहे पण तो पुरेसा आहे असं त्यांना वाटत नाही, तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं निखिल की बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदर जीवनापासून आणि त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन जे अनेक गट आज सामाजिक क्षेत्रामध्ये, सामाजिक आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतायत, त्यांची जर भावना प्रामाणिक असेल ते काम करण्यामागची, आणि आपलं जे उद्दिष्ट आहे की आपल्याला जातीविरहित समाज निर्माण करायचा आहे जिथे जातीच्या आधारावर कोणतेही शोषण होणार नाही, याकरता जे समाजातल्या शोषित पीडितांकरता प्रामाणिकपणे काम करत आहेत आंबेडकरी प्रेरणेने, त्यांना सगळ्यांना बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार जरूर आहे. आता फक्त 50 वर्ष लोटलेली आहेत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा 50 वर्षांचा काळ आता लोटलेला आहे. मला वाटतं एवढा काळ फक्त हे ठरवायला पुरेसा नाही आपल्याला. जे काय घडलंय ते आपल्याला तपासायचं आहे. चळवळीतले अनेक कार्यकर्ते, अनेक विचारवंत माझ्याकडे आलेले आहेत, तेही या चर्चेत सामील होणार आहेत. ब्रेक नंतर मी त्यांनाच पहिला प्रश्न विचारणार आहेत, पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कार्याविषयी आणि आपण त्यांच्याबद्दल काय केलंय याविषयी. आपल्याकडे आहेत महाराष्ट्रातले नामवंत पाहुणे, उत्तम खोब्रागडे, प्रज्ञा पवार, भिकुजी इदाते, अर्जुन डांगळे, नागपूरहून डॉक्टर रूपा कुलकर्णी आणि आता पुण्याहून गेल ऑम्वेट. पण पहिल्यांदा मी माझ्याकडे जे प्रेक्षक आलेले आहेत, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, त्यांना हाच प्रश्न विचारणार आहे, खरंच आपल्याला अधिकार आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा किंवा त्यांच्या कामापासून प्रेरणा घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का, अशा अधिकाराच्या भाषेत बोलण्यापेक्षा ती पात्रता आपण अंगीकारली आहे का, अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीने जर हा प्रश्न फ्रेम केला तर तो जास्त योग्य होईल. पण मग हा प्रश्न तुम्हीच फ्रेम करा आणि आता तुम्हीच उत्तर द्या. पात्रता आहे का आपली खरोखरच? एक समाज म्हणून विचार करायचा झाला तर मला अर्जुन डांगळे यांच्या मताशी सहमती व्यक्त करावी लागेल. पात्रता नाहीये अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्याची घाई आपण करू नये, परंतु पूर्णतः आपण पात्रता अंगीकारलेली आहे असं मात्र मला वाटत नाही. अगदी बरोबर आहे. मी तुमच्याकडे पुन्हा येईल. बाबासाहेब ही एक व्यक्ती आहे असं न मानता बाबासाहेब विचारधारा आहेत आणि विचारांची प्रक्रिया असते. 50 वर्ष हा जास्त कालावधी नाहीये. निश्चितच आम्ही पुढे जाऊ आणि आम्हाला बाबासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे. बोला, तुम्हाला काहीतरी म्हणायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना एक ठराविक कम्युनिटी लक्षात न घेता संपूर्ण संघराज्य भारत लक्षात घेतलं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण भारताचे आहेत. त्यामुळे संपूर्ण भारताला त्यांचं नाव घेण्याचा अधिकार आहे. परंतु जेव्हा नैतिकतेची, मला तुला एक प्रश्न विचारायचा इथेच. अगदी अधिकार आहे, माझ्या मनातलं बोललात. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न होण्यापूर्वीच भारतरत्न होते. मला तुला प्रश्न असा विचारायचा आहे, खरंच आपण सर्वजण म्हणजे दलित आणि सवर्ण, दलित मानतात आंबेडकरांना आपले नेते, सवर्ण समाज आंबेडकरांना आपला नेता मानतो का? नाही, पार्शली नाही.
मग आपल्याला अधिकार कसा पोचतो हे नाव घेण्याचा? नैतिकतेची बाजू येते तेव्हा नैतिक दृष्ट्या आपल्याला अधिकार तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा त्यांनी घालून दिलेली तत्व आपण स्वीकारू, त्यांचा अवलंब आपल्या वागण्यात म्हणजे करू. सवर्ण समाजाचं प्रबोधन करण्याची गरज आहे. हो, नक्कीच. समाजाचं प्रबोधन करणं ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. पण कारण ही संबंध खंत तुम्हाला वाटते की अजून सवर्ण म्हणजे आंबेडकर जयंती दलितच साजरी करतात, आंबेडकरांना दलितच नेता मानतात, हे फार दुःख आहे म्हणून? येस, खूप मोठी खंत आहे आपल्या देशाची आणि प्रत्येकापर्यंत आंबेडकर गेले पाहिजेत, ही काळाची गरज आहे. खोब्रागडे साहेब, आंबेडकरांसारखा महानायक, त्यांचं संपूर्ण आयुष्य जगाच्या पातळीवर म्हणजे मार्टिन ल्युथर किंग बद्दल एवढं बोललं जातं, अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांबद्दल बोललं जातं. मला त्यांच्या चरित्रामध्ये अशा आंतरराष्ट्रीय सगळे स्तर दिसतात, तरी सुद्धा आपल्या इथल्या सवर्ण समाजाने अजून आंबेडकरांना स्वीकारलं नाही. याचं कारण काय? इथला जो प्रस्थापित आहे, मी तुमचा शब्द वापरणार नाही, प्रस्थापितांना इथल्या या देशामध्ये सामाजिक समताच नको. कारण एकदा सामाजिक समता आली की त्यांचं वर्चस्व संपेल आणि म्हणून कोणत्या ना कोणत्या मार्गाने हा प्रश्न तत्व आहे त्याने मुद्दाम स्वीकारला नाही. याला कारण आहे म्हणजे बाबासाहेबांविषयी वर्शिपिंग फॉल्स गॉड्स जर पुस्तक लिहिल्या जातं या देशामध्ये, ही म्हणजे एक शर्मेची गोष्ट आहे. कारण इथला जो प्रस्थापित समाज आहे त्यांना या देशामध्ये बाबासाहेबांचं तत्व होतं समतेचं, ते धर्मनिरपेक्ष, ते तत्व त्यांच्या स्वार्थाकरता नको आहे आणि त्यामुळे त्यांना स्वीकारलं नाही. विचार बरोबर काय म्हणजे जगामध्ये बाबासाहेबांच्या विचाराची प्रखरता आहे, मार्टिन लुथर किंग पासून घ्या किंवा नेल्सन मंडेला, या सर्वापेक्षा जास्त व्यापक होते. बाबासाहेबांनी सामाजिक लोकशाही समाज व्यवस्था, सगळे लोकशाही राज्यव्यवस्था, लोकशाही समाज व्यवस्था ही संकल्पना बाबासाहेबांनी मांडली, ती राज्यघटनेतून रुजवायचा प्रयत्न केला. पण इथल्या प्रस्थापितांना नेमकं ते नको आहे. यांना या समाजातल्या जो गरीब समाज आहे त्याचं शोषण करणारी समाजव्यवस्था ठेवायची आहे, म्हणून बाबासाहेबांचे विचार त्यांनी स्वीकारले नाही. मी तुमच्याकडे येतो कारण त्यांनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला ते अरुण शौरींचं पुस्तक आहे आणि अरुण शौरी हे संघ परिवारातले मानले जातात. तुमचं काय म्हणणं आहे? अरुण शौरी हे संघ परिवारातले मी मानत नाही. त्यांनाही तुम्ही बाहेर काढलं नाही, तुम्हाला वस्तुस्थिती जर पाहिजे बरोबर आहे, असेल, मला तर वस्तुस्थिती नीट पाहिजे. माहिती समजून अगदी घेतली. अगदी पूर्ण अरुण शौरींनी ज्यावेळी बाबासाहेबांबद्दल असे उद्गार काढले, पुस्तक लिहिलं, त्याचा आम्ही महाराष्ट्रामध्ये तीव्र विरोध केला. पण देशाच्या सरकारमधले मंत्री होते. आमच्या म्हणजे कुणाच्या? एनडीए. त्या असू दे, इंडियाचा काय संबंध आहे? तुमचा काय संबंधच नाही. तुम्ही जो विषय विचार, बरोबर आहे, तुम्ही जो विषय बरोबर विचार त्यातनं दूर जाऊ नका. बरोबर आहे, मी दूर जात नाही, मी फक्त तुम्हाला काही facts सांगतो. त्याने जे म्हटलं तर त्या संबंधात महाराष्ट्रामध्ये आम्ही त्याचा विरोध करण्यासाठी शौरींचे आंबेडकर आणि देशाचे बाबासाहेब अशी एक पुस्तिका काढली. डांगळे, तुम्हाला पटतंय? मला वाटतं की बाबासाहेबांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांचं रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन हा जो निबंध आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की परिवर्तनाची चळवळ किंवा क्रांतीची अशी काही ठिणग्या पडू लागलेल्या असतात तिथे प्रतिक्रांतीची ही बीजं पेरली जातात. हा प्रश्न तुम्ही, हा सगळा चर्चा तुम्ही ऐकताय, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आपला समाज, सगळा संवर्ण समाज बाबासाहेबांना अजून का स्वीकारायला तयार नाही आणि बहुजन समाज सुद्धा? ते दोन्ही बाजूला प्रश्न आहे. आतापर्यंत कोणीच असं काल पूर्वाचं 10 एप्रिलमध्ये सुप्रीम कोर्टने एक महत्वाचं ओबीसी आरक्षणला मान्यता दिलंय. माझ्या लक्षात आहे खरं म्हणजे फार उशीर झाला एक, म्हणजे 100 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पाहिलंच मागणी केलं, नंतर शाहू महाराजांची अंमलबजावणी केली, नंतर 1920च्या दशकामध्ये मद्रास प्रेसिडेन्सी जस्टिस पार्टी आल्यावर हे अंमलबजावणी केलं. पण केंद्र सरकारने फार हे सगळे काय हळूहळू ढकले, हळूहळू पुढे ढकले वगैरे वगैरे. पूर्वी मंडला योग आले त्यावेळेला दलितांनी खरं पुढारी पण घेतला. हे ओबीसी मागे आहे या प्रश्नावर, हे काय याबरोबर काय शंका नाही. पण आता असं दिसतंय की दलित आणि ओबीसी मध्ये तणाव वाढलाय. रूपाताई, गेल ऑम्बेट असं म्हणतायत की सध्या दलित आणि ओबीसी म्हणजे दलित आणि अन्य मागासवर्गीय यांच्यामधला तणाव वाढलेला आहे. म्हणजे ब्राह्मण समाज वगैरे तर उच्चवर्णीय जाऊ द्यात, पण अन्य मागासवर्गीय सुद्धा बाबासाहेबांना स्वीकारायला तयार नाहीत. काय कारण आहे याचं? मला असं वाटतं की याचं कारण बाबासाहेबांनीच आपल्या लिखाणामध्ये आणि बोलतानाही देऊन ठेवलेलं आहे. ते असं म्हणायचे की या देशामध्ये 2 संस्कृती ह्या पुरातन काळापासून नांदत आल्या, एक अभिजनांची आणि दुसरी बहुजनांची.
आणि हे जे अभिजन आहेत हे संख्येने थोडे असून सुद्धा ते वेळोवेळी आपल्या स्वतःच्या अहंकाराचं डोकं त्यांचं वर काढत असतात. आणि अॅनिहिलेशन ऑफ कास्ट किंवा ही संपूर्ण जातीव्यवस्था नष्ट व्हावी असं जरी बाबासाहेबांचं स्वप्न होतं, तरी बाबासाहेबांनीच एका ठिकाणी असं म्हणून ठेवलंय की मनु इज अ लिव्हिंग पास्ट. तो एक जिता जागता भूतकाळ आहे आणि तो सतत डोकं वर काढत असतो समाजात. मग तो खैरलांजी सारख्या घटनांमधून फार भयानक स्वरूपात आपल्याला दिसून येतो. मी आता घेणार आहे एक छोटासा ब्रेक नंतर हा जो रूपाताईने मुद्दा मांडला की मनूचं भूत आपल्या मानगुटीवरून अजून उतरत नाहीये, त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर ही चर्चा पुढे चालू ठेवूया.